विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. इग्नाइट अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर तुम्हा सगळ्यांचं स्वागत. लेखा व कोशागारे कोकण विभागाची परीक्षा चालू आहे. कनिष्ठ लेखापाल या पदासाठी हे पेपर सुरू आहेत. काल 5 मे 2025 ला जो पेपर झाला त्याचं आपण आज अनालिसिस घेणार आहोत. साधारणतः कशा प्रकारचे प्रश्न विचारले, पेपरचं स्वरूप कसं होतं, मराठीमध्ये काय विचारलं, इंग्रजीमध्ये काय विचारलं, मॅथ रिझनिंग आणि जीके जीएस मध्ये काय विचारलं, या सर्व विषयांची आपण माहिती घेऊया. तेव्हा व्हिडिओ पूर्ण बघा. सुरुवात करूया मराठीपासून. बघा, मराठीला समानार्थी शब्द आहेत, विरुद्धार्थी शब्द आहेत, अलंकारिक शब्द आहेत, वाक्यांचे प्रकार आहेत, समास आहे, प्रयोग आहे, उतारा आहे आणि वाक्प्रचार अर्थात म्हणी, या सर्व टॉपिक वरती मराठीमध्ये प्रश्न विचारलेले आहेत. आता जाऊया आपण इंग्रजीकडे. इंग्रजीमध्ये काय विचारलंय तर पॅसेज आहे, फ्रेझल वर्ब आहे, आर्टिकल आहे, फिल इन द ब्लँक्स आहे, सिनॅनिम्स आणि अँथोनिम्स सुद्धा विचारलेले आहेत. मॅथ रिझनिंग मध्ये काय विचारलंय तर सरासरीवरती प्रश्न आहेत, नफा तोटा यावरती प्रश्न आहेत, अक्षर मालिकेवरती प्रश्न आहेत, अंक मालिकेवरती प्रश्न आहेत आणि शेकडेवारीवर सुद्धा प्रश्न विचारलेले आहेत. मराठी पाहिलं, इंग्रजी पाहिलं, मॅथ रिझनिंग पाहिलं. आता आपल्या दृष्टीनं सगळ्यात महत्वाचा विषय म्हणजे जीके जीएस. तर जीके जीएस मध्ये काय विचारलेलं आहे तर पहिला प्रश्न बघा, खालीलपैकी कोणता प्रकल्प हर घर जल अभियानांतर्गत येतो. आता या हर घर जल अभियानावरती खूप सारे प्रश्न जे आहेत ते विचारलेले आहेत मागच्या अनेक शिफ्ट मध्ये. याही कालच्याही दिवशी पेपरला हा प्रश्न विचारलेला आहे, हर घर जल हे अभियान. आता भारत सरकारचं एक जलजीवन मिशन आहे. जलजीवन मिशन हे 2019 चे मिशन आहे, लक्षात घ्या. या जलजीवन मिशन अंतर्गत हा प्रकल्प येतो. कोणता? हर घर जल. आता हे जे जलजीवन मिशन आहे याचा उद्देश काय आहे तर लक्षात घ्या, प्रत्येक ग्रामीण भागातील कुटुंबाला नळाद्वारे शुद्ध पिण्याचे पाणी उपलब्ध करून देणे. याच्यावरती प्रश्न होता. पुढचा प्रश्न बघूया आपण. इन्स्पायर अवॉर्ड कोणाला दिला जातो? अर्थात त्यांनी मला वाटतं 2024 मागच्या वर्षीचा प्रश्न हा विचारलेला आहे इन्स्पायर अवॉर्ड वरती. तर लक्षात घ्या, हा जो इन्स्पायर अवॉर्ड आहे हा कोणामार्फत दिला जातो तर हा भारत सरकार मार्फत दिला जातो. भारत सरकारचं जे विज्ञान व तंत्रज्ञान विभाग आहे या विभागामार्फत हा पुरस्कार किंवा हा अवॉर्ड जो आहे तो दिला जातो. हा अवॉर्ड कोणाला दिला जातो तर हा अवॉर्ड जो आहे तो शालेय विद्यार्थी इयत्ता 6वी ते 10वी पर्यंतचे जे विद्यार्थी आहेत यांना दिला जातो. पण कशासाठी दिला जातो तर विज्ञान व तंत्रज्ञान या क्षेत्रातील उल्लेखनीय कार्यासाठी. मग हा पुरस्कार देण्यामागचा उद्देश काय आहे भारत सरकारचा तर हे जे शालेय विद्यार्थी आहेत या विद्यार्थ्यांना विज्ञान म्हणजे सायन्स आणि टेक्नॉलॉजीची आवड निर्माण व्हावी यासाठी हा पुरस्कार दिला जातो. पुढचा प्रश्न आहे, शौर्य चक्र पुरस्कार कोणत्या प्रकारच्या सेवेसाठी दिला जातो? आता हा अत्यंत महत्वाचा पुरस्कार आहे. हा कोणत्या प्रकारच्या सेवेसाठी तर लक्षात घ्या, शांतता काळातील शौर्यासाठी हा पुरस्कार दिला जातो. शांतता काळातील शौर्य. मग अर्थात हा पुरस्कार जो आहे तो सैनिकांनाही दिला जातो आणि हा पुरस्कार नागरिकांना सुद्धा दिला जाऊ शकतो. पुढचा प्रश्न, फॉरेस्ट राईट्स ऍक्ट 2006 अंतर्गत आदिवासी समाजाला कोणता अधिकार मिळतो? हा जो कायदा आहे
फॉरेस्ट राईट्स ऍक्ट 2006चा, या कायद्यानुसार जी वन आहेत त्या वनांमध्ये ज्या जमिनी आहेत या जमिनीचा मालकी हक्क जो आहे तो या आदिवासी समुदायाला मिळण्यासंदर्भातला हा कायदा आहे, फॉरेस्ट राईट्स ऍक्ट 2006. त्यानंतर पुढचा प्रश्न बघूया आपण, अर्जुन पुरस्कार. आता अर्जुन पुरस्कारावरती प्रश्न होता, नेमका डिटेल प्रश्न आपल्याला कळलेला नाही काय होता. एखाद्या खेळाडूचं नाव दिलं असेल आणि त्या संदर्भात काही स्टेटमेंट असतील, पण ठीक आहे. अर्जुन पुरस्कारावरती प्रश्न होता. तर बघा, अर्जुन पुरस्काराची जी सुरुवात आहे ती 1961 ला झालेली आहे आणि हा भारतातला क्रीडा क्षेत्रातला सर्वोच्च दुसऱ्या क्रमांकाचा पुरस्कार आहे. मग पहिला पुरस्कार कोणता आहे सर्वोच्च क्रीडा क्षेत्रातला? तर मेजर ध्यानचंद खेल रत्न पुरस्कार. लक्षात घ्या, हा सर्वोच्च पुरस्कार आहे. हा काय आहे? हा सर्वोच्च पुरस्कार आहे आणि अर्जुन पुरस्कार हा दुसऱ्या नंबरचा पुरस्कार आहे खेळाशी संबंधित. एकलव्य मॉडेल रेसिडेन्शियल स्कूल कोणत्या विद्यार्थ्यांसाठी आहे? बघा, आता एकलव्य रेसिडेन्शियल स्कूल जे आहे ही भारत सरकारची एक योजना आहे. निवासी शाळेसंदर्भातली ही मॉडेल योजना आहे. कोणासाठी हा प्रश्न आहे? तर इयत्ता 6वी ते 12वी जे एसटी कॅटेगरीतले विद्यार्थी आहेत, या एसटी कॅटेगरीतल्या विद्यार्थ्यांना चांगलं शिक्षण मिळावं या दृष्टीने सुरू केलेली भारत सरकारची ही एक योजना आहे. पुढचा प्रश्न, भारताने 2024 मध्ये भारताने यशस्वीरित्या प्रक्षेपित केलेला निसार उपग्रह कोणत्या प्रकारचे निरीक्षण करतो? आता 2024 ला भारताने प्रक्षेपित केलेला हा उपग्रह आहे. आता हा जो उपग्रह आहे हा पृथ्वी संदर्भातले निरीक्षण किंवा पूर्ण पृथ्वीचेच निरीक्षण करतो. प्रामुख्यानं भौतिक बदल जे होतात त्या संदर्भातला हे निरीक्षण करतो. भौतिक बदल, नैसर्गिक आपत्ती या संदर्भात निरीक्षण करण्याचं प्रामुख्यानं काम जो आहे तो हा निसार उपग्रह करतो. त्यानंतर पुढचा प्रश्न, अभिनव भारत या संघटनेची स्थापना विचारलेली आहे. आता अभिनव या भारत या संघटनेची जी स्थापना आहे ती 1904 मध्ये स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांनी नाशिक या ठिकाणी या संघटनेची काय केलेली आहे? स्थापना केलेली आहे. ही पहिली क्रांतिकारक संघटना असे आपण म्हणू शकतो. ठीक आहे, चला पुढचा प्रश्न समजून घेऊया आपण काय आहे. दीनबंधू हे वृत्तपत्र कोणाचं होतं किंवा कोणाचे, इतिहासा संदर्भातला हा प्रश्न आहे. दीनबंधू हे वृत्तपत्र कोणाचं आहे हा प्रश्न आहे. बघा, कृष्णराव भालेकर यांनी 1 जानेवारी 1877 ला हे मराठी साप्ताहिक वृत्तपत्र सुरू केलेलं आहे.
आता हे जे कृष्णराव भालेकर आहेत हे अत्यंत जवळचे म्हणजे कोणाच्या, महात्मा ज्योतिबा फुले यांचे हे सहकारी. पुढचा प्रश्न आपण बघूया. मार्गदर्शक तत्वांचा समावेश भारतीय संविधानात कोणत्या कलमानुसार आहे? तर बघा, मार्गदर्शक तत्व अर्थात डीपीएसपी वरती प्रश्न आहे, डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसी. आता हे डीपीएसपी भारताच्या संविधानामध्ये भाग नंबर 4 मध्ये आणि कलम नंबर 36 ते 51 मध्ये आपल्याला बघायला मिळतात. ठीक आहे, 36 ते 51 मध्ये खऱ्या अर्थानं भारतामध्ये जे सरकार आहे, मग राज्यामध्ये असेल किंवा भारत सरकार असेल, या सरकारने देश चालवत असताना कशा प्रकारे ध्येय धोरणं राबवली पाहिजे या संदर्भातल्या सूचना म्हणजेच मार्गदर्शक तत्व आहेत, जे की भारताच्या राज्यघटनेमध्ये भाग नंबर 4 मध्ये आणि कलम नंबर 36 ते 51 मध्ये आपल्याला बघायला मिळतात. पुढचा प्रश्न, सहस्त्रकुंड धबधबा कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर सहस्त्रकुंड धबधबा जो आहे तो पैनगंगा या नदीवरती आहे. त्यांनी विचारलेला आहे जिल्हा, जिल्हा आहे नांदेड. जिल्हा कोणता आहे? नांदेड. पुढचा प्रश्न, दूधगंगा प्रकल्प कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर दूधगंगा हा प्रकल्प जो आहे तो कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आहे. अशा पद्धतीनं जीएसचे साधारणतः हे प्रश्न आपल्याला मिळालेले आहेत. तर या सगळ्या प्रश्नांचं जर आपण अनालिसिस केलं तर एकंदरीतच आपण काय सांगू शकतो, पेपर जो आहे हा पेपर बऱ्यापैकी सोपा पेपर होता, हे लक्षात घ्या. म्हणजे पेपर फार अवघड नव्हता किंवा अगदीच मीडियम लेवलचा आपण म्हणू शकत नाही. पेपर हा बऱ्यापैकी सोपा होता, असेच विद्यार्थ्यांच्या प्रतिक्रिया आहेत. आणि प्रश्नांचं एकंदरीत स्वरूप जर आपण पाहिलं तर आपल्या लक्षात येतं की सर्वसाधारण अभ्यास करणारा कुठलाही विद्यार्थी या सगळ्या प्रश्नांची उत्तरं अगदी सहज देऊ शकतो. आता प्रत्येक पेपरमध्ये 2-3 प्रश्न असे असतात का ज्याचं आपल्याला उत्तर नाही सांगता येत किंवा ते सगळ्यांनाच अवघड जातात, म्हणून मग पेपर अवघड आहे असं म्हणता येत नाही. पण ओव्हरऑल जर आपण सगळे प्रश्न पाहिले तर पेपर बऱ्यापैकी सोपा होता हेच आपल्याला दिसतं. यापुढे तुम्ही जर वेगवेगळ्या सरळ सेवा देणार असाल तर तुमच्यासाठी इग्नाइट अकॅडमीच्या माध्यमातून ही एक सरळ सेवेची सर्वसमावेशक बॅच, जी की TCS IBPS पॅटर्नवरती आधारित आहे. या बॅचमध्ये इग्नाइट अकॅडमीच्या सर्व तज्ञ शिक्षकांनी शिकवलेलं आहे. PDF स्वरूपात नोट्स आहेत, टेस्ट सिरीज आहेत, डाऊट क्लिअरिंग सेशन आहे. 1 वर्षापर्यंत कितीही वेळा लेक्चर पाहण्याची सुविधा आहे. तेव्हा इग्नाइट अकॅडमीचे ॲप डाउनलोड करून तुम्ही ही बॅच जॉईन करा. येणाऱ्या सर्व सरळ सेवा परीक्षांसाठी ही बॅच तुम्हाला उपयोगी ठरेल. अधिक माहितीसाठी 8888916116 या नंबरला संपर्क करा. आणि अशाच प्रकारे प्रत्येक एक्झामचे नवीन अपडेट आणि प्रत्येक एक्झामचं एक्झाम अनालिसिस पाहण्यासाठी आत्ताच इग्नाइट अकॅडमीचं आपलं हे YouTube चॅनल सबस्क्राईब करा.